मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात कर्क राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून आराम मिळणार आहे. यावर्षी शनी 29 मार्चला 9व्या घरात प्रवेश करेल, तर शनीच्या अष्टमादेचा प्रभाव मार्च महिन्यापर्यंत तुमच्यावर राहणार आहे. 14 मेपर्यंत गुरुचे संक्रमण कर्क राशीत 11व्या स्थानात असेल. 14 मे नंतर गुरु 12व्या स्थानात प्रवेश करेल. जे अनुकूल नसले तरी परिणाम चांगले होईल. घरातील शुभ कार्यांवर तुम्ही पैसे खर्च करू शकतात. वर्षाच्या शेवटी गुरु कर्क राशीत असल्यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थयात्रा होण्याची शक्यता आहे. राहू कर्क राशीत 8व्या भावात असेल, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. ग्रहांच्या हालचालीमुळे कर्क राशीच्या लोकांना नवीन वर्ष आर्थिक वैवाहिक दृष्टीतून कसे असेल हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, नवीन वर्षात तुमचे आरोग्य संमिश्र असणार आहे. एप्रिल ते मे हा काळ तुमच्या आरोग्यासाठी चांगला राहील. तुमच्या यावेळी शनीच्या प्रभावातून तुम्ही मुक्त व्हाल. राहूचा तुमच्यावर अनुकूल प्रभाव राहणार आहे. जून महिन्यात आरोग्याची तक्रारी उद्भवू शकतात. संसर्गाचे आजार वाढू शकतात. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कर्क राशीच्या लोकांना 2025चे वर्ष नोकरी व्यवसायात अनुकूल असणार आहे. यावर्षी तुम्हाला नोकरीत बढती मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. पगार वाढल्याने तुम्ही आनंदी असाल. यावर्षी तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न केल्यास वर्षाच्या शेवटी तुम्हाला यश मिळेल. तांत्रिक क्षेत्रातील तुमचे ज्ञान आणि अनुभव वाढणार आहे. तांत्रिक क्षेत्रात अधिक तुमची प्रगती होईल. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक बाबतीत 2025चे वर्ष कर्क राशीसाठी खर्चिक असणार आहे. तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे, ज्यामुळे तुमचा आर्थिक बजेट बिघडू शकतो. जोखमीची गुंतवणूक करणे टाळावे लागेल. शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या सामानाची काळजी घ्या. बांधकामावर पैसे खर्च होतील. कर्क राशीसाठी हे वर्ष कौटुंबिक जीवनासाठी संमिश्र असणार आहे. वैवाहिक जीवनात परस्पर वाद होतील. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील. यावर्षी तुम्ही प्रेमी जीवनात काही धाडसी निर्णय घेऊ शकता. 2025 मध्ये कर्क राशीसाठी काही सोपे उपाय. यावर्षी तुम्हाला राहूच्या उपायांची विशेष काळजी घ्यावी लागेल. राहू तुमच्यासाठी विशेषतः प्रतिकूल असणार आहे. जीवनात अनेक अनपेक्षित घटना घडू शकतात. राहू काळात तुम्ही ओम राहवे नमः या मंत्राचा जप करावा. दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. प्रत्येक सोमवारी भगवान शिवाचा अभिषेक करावा. 7 मुखी रुद्राक्ष तुम्ही धारण केले तर तुम्हाला भरपूर लाभ होऊ शकतो. तर मित्रांनो, हे होते कर्क राशीचे 2025चे वार्षिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.